एका डॉक्टरचा फोटो नोटांच्या बंडलावर झोपलेला. पण प्रश्न असा आहे, हा डॉक्टर आहे की गुन्हेगार? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की लोकांच्या शरीरातून किडनी काढून करोडोंचा खेळ सुरू होता, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? नमस्कार, मी निलेश मालवी. आपण पाहत आहात प्रतिप्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी असा ट्विस्ट आहे जे तुम्हाला हादरवून सोडेल. कानपूर, लखनौ, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि नेपाळमध्ये हे किडनी रॅकेट पसरले होते. भारतातील सर्वात धक्कादायक किडनी रॅकेट, ज्यात सर्वात जास्त हॉस्पिटल एकट्या कानपूरमधील 7 ते 8 हॉस्पिटलचा समावेश आहे. गरीब लोकांना टार्गेट करणं, पैशाचे लालच देणं आणि बेकायदेशीर ऑपरेशन. पण हा सगळा खेळ उघड झाला फक्त 50,000 रुपयांमुळे. हो, फक्त 50,000 रुपयांमुळे. एक MBA विद्यार्थी, ज्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते, त्याला एक ऑफर दिली गेली, किडनी दे आणि पैसे घे. गरिबीमुळे त्याने होकार दिला. ऑपरेशनही झालं, किडनी काढली गेली, पण त्याला पूर्ण पैसेच मिळालेच नाही. आता विचार करा, तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही काय कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा. रागाच्या भरात त्या विद्यार्थ्याने पोलिसांना फोन केला आणि इथून सुरू झाला देश हादरवणारा खुलासा. पोलिसांनी आहुजा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सिंग आहुजा, त्यांची पत्नी MIM कानपूरच्या उपाध्यक्ष डॉक्टर प्रीती आहुजा आणि दलाल रामप्रकाश राजेश नरेंद्रसिंह शिवप्रकाश अग्रवाल यांना अटक केली. या रॅकेटच्या संबंधात पोलीस डॉक्टर वैभव, डॉक्टर अमित आणि डॉक्टर अफजल, डॉक्टर रोहित यांचा शोध घेत आहेत. बेकायदेशीर ऑपरेशन, खोटे डॉक्टर, बनावट कागदपत्र, करोडोंचा व्यवहार. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी डॉक्टरच नव्हते. OT टेक्निशियन कुलदीप सिंग राघव आणि राजेश कुमार ऑपरेशन करत होते. पोलिसांच्या माहितीप्रमाणे कुलदीप सिंग हा 2012 पासून गाझियाबादमधील शांती गोपाल हॉस्पिटलमध्ये OT तंत्रज्ञ म्हणून काम करत होता आणि त्याला 42,000 रुपये पगार मिळत होता. आणि राजेश कुमार नोएडातील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये OT मॅनेजर होता आणि त्याला 70,000 रुपये पगार मिळत होता. 1.5 वर्षापूर्वी कुलदीप आणि राजेश गाझियाबादच्या वैशाली येथील एका रुग्णालयात आयोजित सेमिनारमध्ये डॉक्टर रोहितला भेटले. त्यांच्यात संभाषण सुरू झाले. त्यानंतर ते किडनी रॅकेटमध्ये समाविष्ट झाले. गरीब लोकांना शोधले आणि त्यांना पैशाचे आमिष दाखवले, खोटी कागदपत्रे बनवणे, बेकायदेशीर सर्जरी करणे. डॉक्टर रोहित त्यांच्याबरोबर गँगमध्ये असलेल्या लोकांना प्रत्यारोपणामागे 40,000 ते 50,000 रुपये आणि सोबत विमानाचे तिकीट देत होता. किडनी प्रत्यारोपणाचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी एक टेलिग्रामवर एक ग्रुप बनवले होते. ग्रुपचं नाव होतं किडनी डोनर. व्हॉट्सॲपवर डील करत होते. किडनी 10 लाख, सेलिंग प्राइस 60 लाख रुपये, म्हणजे एका किडनीवर 50 लाख रुपये प्रॉफिट. तुमच्या मते हे फक्त डॉक्टर करतात का, की यामागे मोठे नेटवर्क आहे? कमेंट करून नक्की सांगा. या रॅकेटमध्ये अनेक हॉस्पिटल्स इन्व्हॉल्ड होती. काही हॉस्पिटल्स आता सील झाली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही डॉक्टर अजूनही फरार आहेत. सध्या तरी 8 हॉस्पिटल पोलिसांच्या तपासाखाली आहे. म्हणजेच हा एक ऑर्गनाइज क्राईम होता. डॉक्टर अफजल, रॅकेटचा मुख्य चेहरा. रुग्ण शोधणे, ऑपरेशन सेट करणे आणि करोडोंचा खेळ चालवणे. गरीब लोक रॅकेटला बळी पडत होते. रॅकेट चालवणारे गरिबांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करत होते.
किडनी देणाऱ्यांमध्ये काही लोकांचा मृत्यूही झाल्याची बातमी आहे. हे फक्त क्राईम नाही, हे मानवतेवरचा डाग आहे. आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. आज प्रश्न तुम्हाला आहे, गरीब माणूस मजबुरीने किडनी विकतो आणि श्रीमंत त्यावर करोडो रुपये कमावतात. दोष कुणाचा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या आणि धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी प्रतिप्रश्न चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही सत्य दाखवतो, लपवत नाही. धन्यवाद.